जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। वर्षानुवर्षाचे परंपरा जपणाऱ्या अंबिका गणेश मंडळाचे हे 74वे वर्ष असून नेहमीच अंबिका गणेश मंडळ हे श्री गणेशोत्सव कालावधीत पौराणिक देखावे सादर करण्यात अव्वल ठरले आहे। गतवर्षी अंबिका गणेश मंडळाने जटायुद्ध वध यावर आधारित रामायणातील कथेचा सीतेच्या हरणचा एक भाग हा आपला पौराणिक देखाव्यातून सादर केला आहे आणि तो पाहण्यासाठी नंदुरबार शहरासह परिसरातील प्रेक्षक तसेच भक्तगण मोठी गर्दी करीत आहे। या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाई वाणी यांच्या संकल्पनेतून हे मंडळ गतवर्षी 74वे आपले वर्ष साजरे करत आहे व जिल्हा पोलीस दलाकडून या मंडळांना देखील पारितोषिक दरवर्षी देण्यात येत असते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। गणेश भक्तो, यावर्षी अंबिका मंडळ सहर्ष सविनय सादर करीत आहे एक पौराणिक देखावा, जटायु उद्धार। जटायु उद्धार। रामायण काळात जेव्हा रावण सीता मातेचे हरण करून लंका येथे घेऊन जात असताना माता सीतेचा विलाप ऐकून जटायूने माता सीतेला वाचवण्यासाठी रावणाशी युद्ध केले व त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला। रावणानं तलवारीनं त्याचे पंख छाटून टाकले। जटायू मरणासन्न होऊन जमिनीवर पडले व रावण सीता मातेला घेऊन लंकेकडे निघून गेला। श्रीराम आणि लक्ष्मण सीतेला शोधत आले असताना मरणासन्न जटायूशी त्यांची भेट होते। राम राम। जटायूजी, तुमची ही दशा कोणी केली? कोणत्या पापीने तुमच्यावर घात केला? राम राम। सीतेला पापी राक्षस राज रावण पुष्पक विमानात बसवून आकाश मार्गाने दक्षिणेकडे घेऊन गेला आहे। सीता बिचारी सहायतेसाठी याचना करीत होती। राम, मी रावणाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला व युद्धही केले, परंतु त्याने त्याचा चंद्रहास तलवारीनं माझे पंखवर पडून गेलो। निश्चित जटायू, मी रावणाला शोधून त्याचा वध करीन। राम, आता माझी जाण्याची वेळ झाली आहे। राम, हे महात्मा, आपण माझ्यासाठी प्राणत्याग केला, मी तुमच्यासाठी निश्चितच रावणाचा वध करीन। आणि मग राम 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 उच्चार करून जटायूनं प्राणाचा त्याग केला।